हाय हॅलो नमस्कार. तर मी इथे मुलांसाठी बनवत आहे मँगो लस्सी. मी घेतला आहे फ्रेश दही, मँगो पल्प, साखर, मँगो आईस्क्रीम आणि दूध पावडर. तर हे मी घरी बनवलेलं फ्रेश दही आहे. मी आता हे ज्यूसरमध्ये टाकत आहे. त्यानंतर मी इथे 2 मँगोचा पल्प काढून घेतला होता, ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करते. यानंतर तुमच्या चवीनुसार तुम्ही इथं साखर कमी जास्त टाकू शकता. मी इथे 4 चमचे टाकत आहे साखर. मुलांना थोडंसं गोड लागतं. त्यानंतर मी इथे 1 चमचा दूध पावडर ॲड करत आहे. त्यामुळे लस्सीला थिकनेस छान येतो. आणि मी शेवटी टाकत आहे मँगो आईस्क्रीम. तुमच्याकडे आईस असेल तर तुम्ही ॲड करू शकता. आज माझ्याकडे आईस नव्हता. मुलांना असं काहीतरी वेगळं दिलं उन्हाळ्यात तर ते खुश होतात. त्यानंतर मी हे सगळं ब्लेंड करून घेते. बघा किती मस्त दिसते लस्सी. तर मी ते अशा पद्धतीने काचेच्या ग्लासमध्ये देते मुलांना. तर थिकनेस पण छान आला आहे. त्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं मँगो आईस्क्रीम ॲड करूयात आणि थोडंसं वरतून ड्रायफ्रूट घालून मुलांना गार्निश करून दिलं तर मुलं खुश होतात. मुलांना मस्त वाटतं आणि मुलांनी मस्त एन्जॉय केली मँगो लस्सी. दिसताना बघा किती भन्नाट दिसते. तर मस्त झाली होती. मुलांनी ती लगेच फिनिशही करून टाकली. मस्त एन्जॉय केली मुलांनी. त्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं जत्रेला. तर लातूरचं ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर. त्याची दरवर्षीच खूप मोठी जत्रा भरते. तर आम्ही निघालो होतो. मुलांचा खूप हट्ट होता जत्रेसाठी. तर आम्ही जत्रेला पोहोचलो. तर अशा पद्धतीनं खूप कलरफुल लायटिंग, रोषणाई, म्युझिक, गाणे वेगवेगळ्या पद्धतीचे खूप वेगळाच नजारा होता. जत्रेत पोहोचल्यानंतर खूपच छान वाटत होतं. इतके प्रकारचे लोक आले होते, एवढी गर्दी होती, एवढं सुंदर वाटत होतं. त्यानंतर मुलांनी प्रत्येक राईड एन्जॉय केली. मुलांसोबत आम्ही पण एन्जॉय केलं. आम्ही पण राईडमध्ये बसलो. बघा किती मस्त वाटते. खूप फ्रेश वाटत होतं. वेळ जरी रात्रीची होती तरी देखील खूप फ्रेश वाटत होतं. मुलांनी हे अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट एन्जॉय केली. आणि आर्याला तर प्रत्येक राईड करायची होती. तिला प्रत्येक गोष्ट करायची होती. तिनं ते भरपूर एन्जॉय केलं. खूपच मजा आली. खूपच मस्ती केली मुलांनी. मुलं एक्सायटेड होती त्याप्रमाणे त्यांनी मस्ती केली. हे आम्ही काहीतरी वेगळं ट्राय केलं, मी आणि माझ्या फ्रेंडनी. तर मी तयार नव्हते, पण नंतर मग आम्ही दोघींनी मिळून हे असं काहीतरी वेगळं ट्राय केलं. त्यानंतर आम्ही मोठ्या राट पाण्यामध्ये बसलोत. वरतून बघा किती सुंदर वाटते व्ह्यू. आकर्षक जी काही रोषणाई केलेली आहे त्यामुळे खरंच खूप व्ह्यू सुंदर वाटत होता. सुरुवातीला थोडीशी भीती वाटत होती, पण वरती गेल्यानंतर मात्र मस्त वाटत होतं. किती सुंदर वाटतोय सगळा व्ह्यू. खूपच सुंदर वाटत होतं. तर आत्ता वाटतं की ह्या एजला आल्यानंतर की अरे जत्रा वगैरे, पण लहानपणीच्या अनेक आठवणी पण ताज्या होतात. लहानपणी आपणही असंच जत्रेला जात होतो. त्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. तर खूपच सुंदर वाटत होतं. हे बघा हे असं काहीतरी वेगळं मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ॲडजस्ट होतच नव्हतं. तर बघा किती सुंदर वाटते मागचं. लायटिंग बघा किती सुंदर केलेली आहे. त्यानंतर इथे बरेच स्टॉल लागलेले होते. तर स्टॉलवर जाऊन आम्ही पाहिलं. तर थोडीफार शॉपिंग पण केली. काही आर्यासाठी, काही माझ्यासाठी असं थोडंसं काहीतरी घेतलं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजणं तिथून निघालो. तर अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता मी व्हिडिओचा एंड करते. बाय.